नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मिरची कांदा ठेचा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे बिन तिखटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते 150 ग्रॅम आणि ह्याच्यामध्ये 2च मिरच्या मी तिखटवाल्या घेतलेल्या आणि ह्या मिरच्या काय केलेल्या सगळ्या अशा मोडून घेतलेल्या कारण हे लांबड्या असतात पोपटी कलरच्या। मीडियम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे। तवा गरम करत ठेवला आणि त्याच्यामध्ये एकदम बघा थोडंसं मी तेल टाकलेलं आहे। गॅस आहे मीडियम। त्यामध्ये त्या मिरच्या टाकून घेऊया आणि मिरच्यांना काय करायचं आपल्याला डाग पडसतर भाजून घ्यायचं। मिरच्यांना बघा चांगले डाग पडलेले आहेत ते अशा भाजून घेतलेले आहेत। ह्याच्यामध्ये टाकणारे एक गड्डी लसूण। थोडंसं ह्याला काय होतं माहिती आहे का लसूण जास्त घालायचा। अजून जरी जास्त घातला तरी चालेल। त्याला 1 मिनिटभर फक्त मी परतून घेणार आहे। लसूण टाकल्यानंतर पण मी परतून घेतलेला तर हे मी काढून घेते। मिरच्या मी काढून घेतलेल्या आहेत त्यात तेल वगैरे काही नाही आहे। त्यातच आता मी हा कांदा टाकणार आहे आणि ह्याला काय करणार 1 मिनिटभर आपण भाजून घेऊया। मिरच्या थंड झालेल्या आहेत ती मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। त्यात टाकायचे आपल्याला छोटा 1 चमचा जिरे, चवीप्रमाणे मीठ। कधी पण आपण जेव्हा ठेचा करतो ना तर थोडंसं मीठ जास्त टाकायचं आणि ह्याला काय करायचं आपल्याला एकदाच फिरवून घ्यायचे। आबडधोबड करायचे। ती केल्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे बघा हे भाजून घेतलेले आहेत ते टाकायचे। मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे। शेंगदाण्याची साल काढली तरी चालेल। शेंगदाणे टाकल्यानंतर बघा मी फिरवून घेतलेलं आहे आणि ठसकलंय खूप। कांदा बघा मी भाजून घेतलेला आहे त्यात तेल थोडंसं टाकलं नव्हतं कारण पहिला आपण मिरच्या भाजताना थोडंसं 1 चमचाभर तेल टाकलं होतं। आता त्यात आपण बारीक केलेलं टाकून घ्यायचं। ठेचा बघा मी काढून घेतलेला आहे आणि जे शेंगदाणे आहेत का नाही ते बघा असे दरदरे केलेले आहेत। जास्त एकदम पेस्ट करायची नाही। चालू बंद केलं की नाही एकदा तर एकदम बारीक होतात। गॅस आहे मीडियम। आता आपल्याला बघा ह्याच्यात का नाही थोडंसं तेल टाकायचं नाही आहे। असंच आपल्याला ह्याला मीडियम गॅसवर 1-2 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं। तुम्हाला मी सांगते ह्याच्यामध्ये का नाही तुम्हाला पाहिजे तर 1 मुठभर कोथिंबीर पण टाकू शकता। मस्त असं थोड्या वेळानं असं परतत जायचं। मग हा जो ठेचा आहे ना कमीत कमी 15 ते 20 दिवस राहतो आणि चवीला पण इतकं छान लागतो का नाही। खूप जणांनी असे कमेंट केले होते की तुम्ही खलबत्त्यात वगैरे दाखवता, तुम्ही एकदा मिक्सरला करून दाखवा। तर अशा पद्धतीत करायचं छान लागतो। तर आता ह्याला मी परतून घेते। मस्त असं बघा 2 मिनटं मी एकसारखं असं हलवून परतून घेतलेलं आहे। छान लागतो। जेव्हा आता ह्यात बिलकुलच आपलं तेल नाही आहे भाजतानाच फक्त तेल टाकलेलं तर तुम्ही टेस्ट करून बघा की मीठ तुमचं बरोबर आहे का। जर मीठ कमी असेल तर मग मी थोडंसं मीठ टाकू शकता पण अशा पद्धतीनं नक्की करून बघा छान लागते चव। दरदरीत असं एकदम चवदार एकदम मस्त असं लागते। तुम्ही भाकरीवर, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरीवर, वरण भातावर तोंडी लावायला खाऊ शकता। अशा पद्धतीनं जर तुम्हाला ठेचा जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।